धक्कादायक बातमी येते। मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असतानाच आई वडिलांनी आपलं जीवन संपवलेलं आहे। टिळकवाडी भागामध्ये शहा दाम्पत्यानं आत्महत्या केलेली आहे। मुलासोबतच्या भोजनानंतर या व्यावसायिक दाम्पत्यानं आपलं जीवन संपवलेलं आहे, आत्महत्या केलेली आहे। दाम्पत्याच्या आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। 20 दिवसांनंतर त्यांच्या मुलाचं लग्न होणार होतं, मात्र त्याआधीच त्यांनी आत्महत्या केली आहे। नाशिकमधून ही धक्कादायक बातमी समोर येते। मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असतानाच आई वडिलांनी आपलं जीवन संपवलेलं आहे, आत्महत्या केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने। किरण, नाशिकमधून ही धक्कादायक माहिती आहे, काय अधिकची माहिती या संदर्भात? प्रथमेश, खरं तर सायंकाळच्या वेळेला आपल्या कुटुंबासोबत जेवण केल्यानंतर शहा दाम्पत्यानं आत्महत्या केलेली आहे। यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर 20 दिवसांवर आपल्या मुलाचं लग्न येऊन ठेपलेलं होतं आणि अशी सर्व परिस्थिती असताना शहा दाम्पत्यानं आपल्या राहत्या घरी गळफास विषपाषाण करून आत्महत्या केलेली आहे। यामध्ये सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केलेला आहे। यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचा जो आत्महत्या केल्यानंतर जो विसेरा आहे तो राखून ठेवलेला आहे। या दाम्पत्यानं नेमकी आत्महत्या कोणत्या कारणासाठी केली याचा शोध आता सरकारवाडा पोलिसांकडून केला जातोय। एकूणच जर बघितलं तर व्यापारी असलेले शहा यांनी नेमकी आत्महत्या का केली, काही व्यवसायामध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या का, याच्या अनुषंगाने देखील आता सरकारवाडा पोलिसांकडून तपास केला जातोय। मात्र शहा कुटुंबामध्ये या दोन प्रकारच्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये आता संपूर्ण कुटुंबाला देखील एक मोठा धक्का बसलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांच्या तपासात नेमक्या कोणत्या बाबी समोर येतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण, मात्र नातेवाईकांकडून काही शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत का, काही आरोप करण्यात आलेले आहेत का कोणावरती? यामध्ये सध्या नातेवाईकांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। एकूणच जर बघितलं तर यामध्ये शहा दाम्पत्या यांचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या पार्श्वभूमीवर काही अडचणी निर्माण झालेल्या होत्या का, काही अडचणींनी या सगळ्या काळामध्ये उद्भवल्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं का, या सगळ्या अनुषंगाने पोलिसांचा तपास जरी सुरू असला तरी नातेवाईकांकडनं या सगळ्या संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये। पोलिसांकडनं त्यांचा जबाब नोंदवण्याचं काम आता केलं जाणार आहे। ही संपूर्ण घटना घडल्यानंतर आता जो विसेरा आहे तो देखील राखून ठेवलेला आहे। नेमका हा विसेरा राखून ठेवण्याचं काम काय आहे, या मागच्या काही अडचणी आहेत का हे देखील बघावं लागणार आहे। मात्र पोलिसांकडनं जो तपास केला जातो त्यामध्येच या संपूर्ण बाबी उघडकीस येणार आहे। त्यामुळे पोलिसांच्या तपासाकडे संपूर्ण त्यांच्या नातेवाईकांचं देखील लक्ष लागणार आहे। पोलिसांच्या तपासाकडे संपूर्ण त्यांच्या नातेवाईकांचं लक्ष लागलेलं आहे।